पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल। बालविवाह व बालकामगार मुक्त भारत बनविण्यासाठी पालकांनी पुढाकार घेतला पाहिजे। डॉक्टर गौतम प्रज्ञासूर्य सर, माजी अध्यक्ष, बाल कल्याण समिती, सांगली जिल्हा। डॉक्टर आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्था सांगली अंतर्गत संस्थापक अध्यक्ष मान्यवर ललितजी बाबर यांच्या कुशल नेतृत्वाखाली बालकाची काळजी व संरक्षण या विषयांवर बालविवाह व बालकामगार मुक्त भारत जाणीव जागृती कार्यशाळेचे आयोजन सांगली येथील कृष्णा इंटरनॅशनल हॉटेलमध्ये प्रमुख पाहुणे प्राध्यापक गौतम प्रज्ञासूर्य सर, माजी अध्यक्ष, बाल कल्याण समिती, सांगली जिल्हा। विद्यमान बाल कल्याण समिती अध्यक्ष श्रीमती निवेदिता ढाकणे मॅडम, सदस्य आयेशा दानवाडे, सदस्य सौ खोब्रगडे, सदस्य डॉक्टर कालिदास पाटील, चाइल्ड लाईनच्या प्रतिनिधी सौ प्रियांका माने तसेच माहिती अधिकार प्रचारक शाहीर शेख, सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे ब्रँड अंबॅसेडर पत्रकार दीपक चव्हाण यांच्या सन्माननीय उपस्थितीत परखड संवादात्मक चर्चा करण्यात आली। दरम्यान उपस्थितांचे सूत्रसंचलन जजच्या सौ राजमती कांबळे मॅडम यांनी तर स्वागत ॲडव्होकेट प्रभा यादव मॅडम यांनी केले। कार्यशाळेची प्रस्तावना व संकल्पना संस्थापक अध्यक्ष ललितजी बाबर यांनी मांडली। सदर कार्यशाळेत सांगली जिल्ह्यातील 50 सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते। शेवटी बालविवाह व बाल कामगार मुक्त भारतच्या चित्रफितीचे अनावरण व प्रतिज्ञा घेऊन स्नेहभोजनाने कार्यशाळेची सांगता झाली। कार्यशाळेचे नेटके संयोजन डॉक्टर आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्थेचे सांगली विभागीय सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र भोसले व सौ शबाना शेख यांनी केले होते।